ओ बाई, इथं नाव बदलते का? हो हो, इथं नाव बदलता येते ना. कौन आजी, तुला तुझं नाव आवडत नाही काय? आवडते तो खरी हो बाई, पण तुमच्यासारख्यानं ह्या आधार कार्डात माझे नाव बदलून टाकलं ना, तेच बदलावले आली होती मी. द्या आधार कार्ड द्या ना तुमचं. तू आजी इकडे आधार कार्ड. ए बाई, आणि त्याच्यावर पहिले नाव काय होतं? रत्ना टाकायचं आणि त्याच्यावर रत्न आहे. का आजी, रत्न आणि रत्ना याच्यात काय फरक आहे? सारखंच तर नाव आहे ते. फरक आहे हो बाई, रत्न म्हणजे हिरा होते आणि मी हिऱ्यासारखी नाही आहे ना. बरं, ठीक आहे ठीक आहे. अजून काय बदलायचं आहे तुमचं? माझ्या नवरा. नवरा? अहो मॅडम, माझ्या नवऱ्याचं नाव बदलायचं आहे. हा, असं म्हणा ना मग. मॅडम, माझ्या नवऱ्याचं नाव सुरेश आहे आणि त्या आधार कार्डावर रमेश केलं. ते तुम्हाला बरोबर नाव नाही सांगता येत का? तुम्हीच तर चुकीचं सांगता. सांगितलं होतं हो बाई, बरोबर सांगितलं होतं, पण तुम्हाला तर दुनियाभराची घाई असते. एवढं चांगलं माझ्या नवऱ्याचं नाव सुरेश. सुरेश म्हणजे सूर्य, आणि आणला ना रमेश कुठून त्याच्या. ठीक आहे बदलवते, थांबा. अजून काय बदलायचं आहे आजी तुम्हाला? अजून माझ्या सासऱ्याचंही नाव बदलायचं होतं हो बाई, पण आता जाऊ द्या, त्याचे दिवसच राहिले किती. वोटिंगच्या वेळेस बरोबर लोक येतात आणि त्याला उचलून घेऊन जातात आणि आणून टाकतात. आता कामच काय द्यायचं, तेवढंच काम शिल्लक राहिलं. बरं, आणखीन काही बदलवायचं आहे का? फोन नंबर, ऍड्रेस वगैरे? आणखी काय बदलायचं हो बाई, तुमच्या इकडून काय बदलता येते? गावात सरकारी दवाखाना आहे, तिथं ढोरं बांधतात लोक, ते बदलवता येते काय तुम्हाला? गावात शाळा आहे, त्या शाळेत 2-3च पोरं येतात. सडक आहे, त्या सडक आहे की नाही वाटतच नाही, एवढे मोठे मोठे खड्डे आहेत त्याच्यात, ते बदलवता येते काय तुम्हाला? आजी, ते बदलायचं काम आमचं नाहीये. आम्ही फक्त आधार कार्डच चेंज करू शकतो. आमच्या इथे सगळं काही बदलवलं जाते, पण ते शाळा बिळा आम्ही नाही बदलवू शकत. बापरे, सगळं बदलल्या जाते. हो मॅडम, एक विचारू काय तुम्हाला? हा, विचारा ना. मग बाई, संविधानही बदलवता येत असं तुम्हाला? ओ काकू, हे काय बोलताय तुम्ही? काकू, संविधान हे कोणाच्या बापालाही बदलवता येत नाही. संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व लोकांसाठी लिहिलेलं आहे. नाव बदलता येते, जागा बदलता येते, सर्व बदलता येते. पण संविधान हे कोणालाच बदलता येत नाही. आणि जो संविधान बदलण्याची कोशिश करणार ना, त्याला बस, मला हेच पाहायचं होतं, आजची युवा पिढी जागृत आहे की नाही.